शेती करणं म्हणजे फक्त बी टाकून पीक घेणं नाही. कोणतीही शेती करताना गरजेचा असतो संयम, मेहनत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय. कारण कधीकधी एक छोटासा निर्णयसुद्धा शेतकऱ्याच्या संपूर्ण हंगामाचं चित्र बदलून टाकतो. आज आपण उभे आहोत नरसिंहवाडी येथील परिसरातल्या अभिषेक नलावडे यांच्या मिरचीच्या शेतात, जे आज अनेक शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणा ठरत आहे. शेतीमध्ये फक्त खत टाकलं म्हणजे पीक चांगलं येईल असं नसतं. पीक लहान असो किंवा मोठे असो, किंवा फळधारणेत पिकाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य पोषण मिळणं फार गरजेचं असतं. याच विचारातून या शेतात न्यूट्रिसची उत्पादने वापरण्याचा निर्णय घेतला गेला. न्यूट्रिसचे 550-20, 11-42-11, 14-48 आणि सुमो गोल्ड ही उत्पादने योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला वापरण्यात आली. आणि मग परिणाम दिसायला लागले. झाडांची उंची लक्षणीय वाढली, वाढ अधिक मजबूत झाली, पानांची घनता वाढली आणि संपूर्ण पीक अधिक हिरवेगार, रोपं अधिक निरोगी दिसू लागली. माझं नाव अभिषेक मोहन नलवडे, राहणार नरसिंहवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. ही आम्ही व्हरायटी प्रोफेसर लावलेली आहे. ती आता व्हरायटी लावून बघा 1 महिना ते 45 दिवस झालेत आणि दुसरा तोडा आता चालू आहे. 11-42-11 वापरल्यानंतर ही फुटवा, जाडी ते फळाची चांगली झाल्या. 550 ही आपण साईज साठी वापरतोय. हे बघा शकता, हे फळ हे 550-20 सोडल्यामुळे साईज तीन चांगली होते. हा प्लॉट आता पियुष मडेवाळ, कुरुंदवाड सह्याद्री कृषी शाळा यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट चालू आहे. 550-20 आणि 11-42-11, 14-48 ह्या आणि सुमो गोल्ड त्याच्याबरोबर त्याचा जबरदस्त रिझल्ट आहे. आणि ही सगळी खते कुरुंदवाड मध्ये सगळ्यांना भेटतील सह्याद्री कृषी सेवा केंद्र. न्यूट्रिसच्या वापराचा थेट परिणाम मिरचीच्या उत्पादनावर झाला. उत्पादनात स्पष्ट वाढ दिसून आली, फळांचा आकार सुधारला, क्वालिटी वाढली आणि बाजारात मिळणारा भावही चांगला झाला. न्यूट्रिसचे पिकांवर झालेले परिणाम फक्त शब्दात सांगावे लागत नाहीत. ते थेट शेतात उभं राहून डोळ्यांनी दिसतायत. आणि जेव्हा अनेक शेतकरी सातत्यानं एकाच उत्पादनावर विश्वास ठेवतात, तेव्हा तो विश्वास जाहिरातीतून नाही तर स्वतःच्या अनुभवातून तयार होतो. शेतकरी विश्वास ठेवतो तो फक्त पिकांवर झालेल्या परिणामांवर. न्यूट्रिसच्या वापरानं तो परिणाम आम्हाला दिसला. म्हणूनच म्हणावंसं वाटतंय, न्यूट्रिस म्हणजे वैज्ञानिक पोषण आणि शेतकऱ्यांचा विश्वास.